समोर गोखले ब्रिज आहे, तिकडनं काहीतरी खाली सरकता दिसलं आणि मी क्षणाचाही विलंब न करता इमर्जन्सी ब्रेक अप्लाय केला आणि गाडी थांबता थांबता तो पूर्ण ब्रिज कोसळला आणि त्यात. साहेब नमस्कार. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील. आपण आज एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्या विनंतीचा मान देऊन ते सहकुटुंब आपल्या समोर आलेले आहेत. तर जो गोखले पुलाचा जो हादसा झाला होता, रेल्वे मार्गावर गोखले ब्रिज कोसळला होता आणि त्यावेळेला अतिशय क्षणाचाही विलंब न लावता सावंत साहेबांनी अर्जंट ब्रेकिंग केलेलं आहे. गाड्या लोकल ट्रेन थांबलेली आहे, त्यांच्यामुळे शेकडो प्रवाशांचे जीव वाचलेले आहेत. असे हे विशेष व्यक्तिमत्व आहे. तर आपण नमस्कार करूया. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. मॅडम नमस्कार. 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 बरं सावंत साहेब, आता आम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव चंद्रशेखर भिकाजी सावंत. आपण वेस्टर्न रेल्वेला कार्यरत आहात. मी वेस्टर्न रेल्वेमध्ये ॲज अ मोटरमॅन कार्यरत आहे. बरोबर. आणि आताच 31 मे रोजी रिटायर्ड झालो. आता जवळच तुमचं जस्ट आता मागच्या महिन्यातच साहेबांचं सेवानिवृत्ती झालेलं आहे. त्यांच्यासोबत सौभाग्यवती आहेत. ताई नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शरयू चंद्रशेखर सावंत. बर. एक आमच्या सावंत साहेबांच्या सहचारिणी आमच्या वहिनी आहेत. आम्ही त्यांना खूप मानाने नमस्कार करतो. वहिनी, सर्व जो झालेला आहे प्रोग्राम सावंत साहेबांचा सेंड ऑफचा, तो आम्ही सगळा बघितलेलाच आहे. आम्हाला हा जो विशेष प्रसंग झालेला आहे, गोखले पुलावर जो हादसा होणार होता आणि साहेबांनी तो अडवलेला आहे, तर त्याबद्दल आम्हाला विशेष माहिती सांगा. त्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे एक्सरसाइज वगैरे करत होतो आणि त्यानंतर असं सर्वकडे बोलणं झालं की काहीतरी रेल्वेचा असा ॲक्सिडेंट झाला आहे, ब्रिज पडला आहे वगैरे. त्याच्यानंतर आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण ॲक्च्युली ड्युटीवर असताना फोन बंद असतात. त्यामुळे आम्ही टी व्ही लावला, टी व्ही ऑन केला तर सर्व म्हणाले की टी व्हीवर सर्व दाखवत होते. फोटो बघितला, त्याच्यानंतर ॲक्सिडेंटचे सर्व कव्हरेज देत होते. ते पाहिल्याच्या नंतर असं थोडा जरा भीतीच वाटली की असा एवढा ब्रिज वगैरे पडला. आणि हे नंतर थोडं वाटलं की ठीक आहे, देवाचे आभार मानले. मला प्रत्यक्ष ही बातमी सावंत साहेबांकडनं कशी मिळाली, कधी मिळाली? हे अपघात खूप उशिराने, म्हणजे फोन बंदच होता त्या दिवशी. त्याच्यानंतर दुपारनंतर एकच वेळा फोन केला होता की असं ॲक्सिडेंट झालं आहे. आणि त्या दिवशी तर ते रात्री खूपच उशिरा आले, दीड का 2 वाजले होते. आणि त्यावेळी जो गदारोळ झाला त्यात तुमच्या कुटुंबात किती भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे? तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये, तुमच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये काय वाटत होतं, काय फिलिंग्स होत्या की असा एक अपघात झालेला आहे आणि कुठला प्रसंगात आपण वावरतो आहोत, त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. नाही, प्रथम अपघात पाहताना भीतीच वाटली, कारण इतका मोठा ब्रिज पडल्याच्या नंतर. पण नंतर असं काही नॉर्मली वाटलं नाही, कारण ते आधीपासून आर्मीमध्ये काम करत असल्यामुळे की आम्हाला थोडा कॉन्फिडन्स होता की नाही ठीक आहे, काय एवढं काही हे नाही आहे. आणि देवाचे आभारच मानायचे की व्यवस्थित सर्व हे झाले, व्यवस्थित याच्यातनं पार पडले. मित्रांनो नमस्कार. मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील. 3 जुलै 2018 हा दिवस आपल्याला आठवतच असेल. काळजाचा ठोका चुकवणारा हा दिवस आहे. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्टेशन येथे गोखले पूल कोसळला. पूल अचानक कोसळल्यामुळे शेकडो लोकांची जीवितहानी
होता होता वाचली. त्या एका शूरवीरामुळे ही दुर्घटना टळली. ते आहेत आदरणीय चंद्रशेखर सावंत साहेब. क्षणाचाही विलंब न लावता सावंत साहेबांनी अचूक काळजीने धैर्याने रेल्वेचे अर्जंट ब्रेक लावलेत. रेल्वे जागेवर थांबली आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. अनेक पेपरांमध्ये प्रत्येक न्यूजला हीच बातमी होती. गाडीच्या स्टार्टिंगलाच होते, सगळ्यांच्या पुढे ते धावत होते. काही होऊ शकत होतं त्यांच्या जीवनामध्ये, पण त्याच्यात ते बाहेर आले. तर ते जो आनंद तुम्हाला किती मनात वाटला? तुम्हाला मनामध्ये खूप आनंद आला असेल की बाबा आमचे मिस्टर, आमचे घरचे यांनी किती छान या समारंभात स्वतःला बाहेर काढलं, आमच्या समाजाला पण बाहेर काढलं. नातेवाईकांमध्ये म्हणजे ते सर्व नातेवाईक पण त्या दिवशी बिझी झाले की त्यांना भेटायला घरी इतके लोक येत होते की पुरा म्हणजे आमचे दीर आहेत ते राहतात त्या ठिकाणी, किंवा काका राहतात त्यांचे गोरेगावला, त्या ठिकाणी विरारला, सगळीकडे म्हणजे सर्व बिल्डिंगमधल्या लोकांना माहिती पडलं तर त्यांच्या घरी अशी लाईनच लागलेली बिल्डिंगमधल्या लोकांची व मित्रमंडळींची भेटण्यासाठी अशी. बरं, हा प्रसंग येऊ नये असा कोणाच्याही जीवनामध्ये, पण साहेबांच्या जीवनात हा प्रसंग आलेला आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? चांगलं वाटतं आहे, धोकेदायक वाटतं आहे? याच्या पुढे असे प्रसंग व्हावेत का ना व्हावेत? यांनी याच्या पुढे कसं सादर व्हावं जीवनामध्ये? ब्रिजचा अपघात तर होऊच नाही असंच वाटतं सर्वांना, की गव्हर्नमेंटनी तेवढी काळजी घ्यायला पाहिजे की असे अपघात म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं. आता तर लोक वाचले, पण कधी असं याचं वाईस वर्षा म्हणजे उलट पण होऊ शकतं ना. त्याच्यामुळे असं होऊ नये असंच वाटते ह्याच्या पुढे. बरं, सावंत साहेबांना तुम्ही काय काय सूचना दिल्या होत्या त्यावेळेला किंवा घरी आल्यानंतर? की काय वाटलं की आता मला किती धक्का बसलेला आहे? की तुम्हाला तुमची मानसिकता काय होती त्यावेळी? मानसिकता प्रथम तर भीतीचीच होती. असे कधी वाटलं की असं ब्रिज पडतात हे पडतात म्हणजे हे काम खूप जोखमीचं आहे. एक वेळ असंही वाटलं की हे काम इथे स्टॉप पण केलं पाहिजे. पण पहिल्यापासूनच जेव्हापासून सर्व्हिस स्टार्ट झाली तेव्हापासूनच त्यांनी खूप चांगली कामं केली. हे ब्रिजचंच असं नाही, त्यांच्या अगोदरपासून खूप सर्टिफिकेट्स वगैरे आहेत, बरेच अलर्टनेस प्रत्येक वेळी दाखवलेलं आहे. आणि पहिल्यापासूनच तशी सवय असल्यामुळे कदाचित हे ॲक्सिडेंट वाचलेलं आहे. एक सर्व्हिसमन होते ते, म्हणजे माजी सैनिक आहे, त्यामुळे यांना वेगवेगळ्या विषयात धावून जायचं, वेगवेगळ्या क्षणी मदत करायची, असा त्यांना स्वतःचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांची भीती अशी खूप नष्ट झालेली आहे वेगवेगळ्या प्रसंगातनं याच्यातनं त्याच्यातनं. बरं, एक पत्नी म्हणून तुम्ही काय सांगाल लोकांबद्दल, या आमच्या नवीन पिढीला किंवा नवीन मुलींना तुम्ही काय संदेश द्याल? रेल्वेमध्ये जे मोटरमन लोक जॉब करतात त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर असे प्रसंग येतच राहतात. बऱ्याच वेळेला कठीण प्रसंगच असतात, चांगल्या प्रसंगाच्या ऐवजी चांगले प्रसंग कमी असतात आणि कठीण प्रसंग जास्त असतात. ते येत जात राहतात. मग प्रत्येक वेळेला असं टेन्शनमध्ये न राहता, न घाबरता असं पुढे चालत राहायला पाहिजे. हां, आणि घराची जबाबदारी म्हटलं तर 80% तर घ्यावीच लागणार. हां, या जॉबमध्ये 80% घराची जबाबदारी आहे ती त्यांच्या वाईफलाच घ्यावी लागणार. बरोबर आहे. कारण या ड्युटीचा टाईमच असा आहे की कधी अर्ली मॉर्निंग आहे, कधी आफ्टरनून आहे, कधी नाईट आहे, कधी एक दिवस स्किप करून दुसऱ्या दिवशी यायचं आहे असं. म्हणजे त्याच्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त जबाबदारी तर घरच्यांनाच घ्यावी लागणार. कुटुंब सांभाळणं, कुटुंबाचं जोपासना करायचं, मुलांचं संगोपन करायचं, म्हणजे हँडल करायचं, सगळं हे महिलेलाच करावं लागतं. विशेष करून अशा जॉबमध्ये असे जॉब्स करता आहेत, मिलिटरीचे जॉब आहेत, रेल्वेचे जॉब आहेत किंवा जोखीदायक जॉब मध्ये आहेत, त्यावेळेला ह्या महिलांचं जबाबदारी खूप मोठी आहे त्यांचं मॉरल कंटिन्यू ठेवण्यासाठी. कुठे जायचं असेल काय असेल तर बऱ्याच वेळेला प्रोग्राम पण कॅन्सल करावे लागतात, सुट्टीचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळेला. म्हणजे सर्व
कार्यक्रमाची तयारी केलेली असते किंवा कुठेतरी जाण्यासाठी सर्व तयारी झालेली असते. अशा वेळेला कधी कधी बऱ्याच वेळेला सुट्टी मिळत नाही. अशा वेळेला प्रोग्राम कॅन्सल करून नाराजी होते. तशी पण थोड्या दिवसांनी किंवा कुठे जायचं असेल, बाहेर जायचं असेल किंवा टूरला जायचं असेल तर कदाचित सुट्टी न मिळाल्यामुळे टूर सुद्धा कॅन्सल करावे लागतात. बरोबर आहे. पण तुम्ही सावंत साहेबांना सार्थपणे साथ दिलेली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. एक गृहिणी म्हणून, एक महिला म्हणून, एक भारतीय नागरिक हे करू शकते, त्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही सावंत साहेबांना माहिती विचारू. सावंत सर. नमस्कार सर. नमस्कार सर. 3 जुलै 2018 त्या दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी होती 6:30ची आणि मी 7:03ची गाडी घेऊन बोरिवली ते चर्चगेट स्लो गाडी होती. तिकडनं स्टार्ट झालं. अंधेरी स्टेशन आलं. पाऊसचा खूप होता त्या दिवशी, जरा जास्तच पाऊस होता आणि वेदरचं फॉगी होतं, त्यामुळे दृश्यता असा खास नव्हती. आणि मी अंधेरी थांबलो 7:30 वाजता आणि तिकडनं अंधेरीहून स्टार्ट केली गाडी. जसं गाडी चालू केली आणि अचानक कसं म्हणजे ब्रिज समोर गोखले ब्रिज आहे, तिकडनं काहीतरी खाली सरकता दिसलं आणि मी क्षणाचाही विलंब न करता इमर्जन्सी ब्रेक अप्लाय केला आणि गाडी थांबता तो पूर्ण ब्रिज कोसळला. आणि त्याही दरम्यान मी गाडीचे पेंटोग्राफ्स वगैरे लोअर केले, त्यामुळे इथं पुढे होणारं रेल्वेचे जे नुकसान आहे मोठं ते रेल्वेचे प्रॉपर्टीसह वाचली, त्यामुळे नाही तर पेंटोग्राफ सगळे तुटले असते. आणि शिवाय लोकांचं असं नुकसान जे पुढे जीवितहानी वाचली आणि हे सर्व एकदम पूर्ण सतर्कता द्यावी लागते त्याच्यामध्ये. आणि आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड खूप जरुरी आहे, कारण नोकरीत सगळेच करतात, पण त्याच म्हणजे आपण एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये काही सेकंद जर विचार केला असता की काय आहे पुढे, आणि तर तोपर्यंत का माझी गाडी पुलावर धडकली असती आणि मोठी जीवितहानी झाली असती. तुम्हाला हे कसं काय सुचलं की आता समोर असा अपघात होणार आहे आणि आपण काही सेकंदाच्या अवधीमध्ये ते ब्रेकिंग केलं पाहिजे? हा 6th सेन्स, 6वा जो सेन्स आहे तुमचा, कसा त्यावेळेला अप्लाय झाला? पहिली गोष्ट तर आम्हाला पूर्ण ड्युटीमध्ये 100% तुम्हाला द्यावं लागणार पूर्ण काम. 1% जर तुम्ही लूज केलं तर तो ॲक्सिडेंट समजला जाऊ शकतो, कारण एका सेकंदाने 1 मिनिट तर जाऊ दे, एका सेकंदाने अपघात होतात. कारण त्यामुळे 100% आपल्याला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं जॉबमध्ये. आणि मिलिटरीची पार्श्वभूमी असल्यामुळे आम्हाला ते असं कोणताही प्रसंग असं आम्ही डगमगत नाही. कायमचं म्हणजे अलर्टनेस रेल्वेमध्ये असल्यामुळे आणि ही मोटरमॅनची ड्युटी असल्यामुळे कायम अलर्टनेस ठेवावाच लागतो. सावंत साहेब हे माजी सैनिक आहेत, त्यांनी आर्मीला सुद्धा देशासाठी सेवा केलेली आहे, त्यामुळे ती एक शिस्तप्रियता, ती एक आत्मीयता आणि देशाबद्दल एक प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे दिसतं आहे, आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहे. तर सावंत साहेब आम्हाला सांगा, तुमची आता ही नोकरीची पार्श्वभूमी झाली, बरोबर, तर तुमच्या आता कौटुंबिक आम्हाला पार्श्वभूमी सांगा. तुमचं घरी कोण कोण आहे, गावी कसं आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक, कसे आम्हाला याबद्दल जरा उत्सुकता आहे जाणून घ्यायची. माझी मिसेस आहे शरय सावंत आहे आणि हर्ष मुलगा, तो रेल्वेमध्ये सिमेंट्समध्ये कांदिवली कारशेडला आहे. आणि माझे भाऊ LNT मध्ये होता, रिटायर झाला. दुसराचा भाऊ LNT मध्ये होता आणि लहान भाऊ बिझनेस करतो. आणि आई आहे भावाकडे राहते, विरारला राहते. आणि गावी फॅमिली आहे, काका आहेत, चुलत भाऊ आहेत, पूर्ण म्हणजे शेती वगैरे आहे गावी. आणि तुमच्या हा जो स्पेशली अपघात झालेला आहे रेल्वेचा, गोखले ब्रिजचा, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आल्या समाजातल्या नातेवाईकांकडनं, स्पेशली कौटुंबिक आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, रेल्वेत जे आजचा झालेला आहे
त्याचे पेपरला कटिंग झालेले आहेत, बातम्यांमध्ये आले आहेत. पण आपण आता कौटुंबिक स्थितीतनं बघूया, आपल्या कुटुंबाच्या नातेवाईकांना काय वाटलेलं आहे, भावांना, वहिनींना, मित्रांना काय वाटलेलं आहे, गावाच्या मंडळींना काय वाटलेलं आहे? तर पहिली गोष्ट तर जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा लोकांना समजलं नाही की पुढे काय झालं. एवढं जवळ असताना 50 फुटावर असताना, गाडी 50 फुटावर असताना लोकांनाच माहिती नाही. बाहेर लोक लटकत असं सकाळी पीक अवर्समध्ये, चला 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 लवकर निघा, आम्हाला लेट झालं वगैरे. पण त्यांना ब्रिज म्हणजे आपण प्रसंग राखायला पाहिजे आणि लोकांना पॅनिक होऊ नये. सगळ्यात मोठं पॅनिक, कारण लोक पटापट उड्या मारतात काही झाल्यानंतर. पॅनिक म्हणून लोकांना सगळं समजावलं की पुढे एक ब्रिज पडला आहे, जरा तुम्ही शांतपणे राहा आणि सगळ्यांनी शांतपणे उतरा आणि निघून जावं घरी, आपापल्या घरी निघून जा. म्हणजे ते सगळ्यात मोठं पॅनिक होऊ नये म्हणून प्रयत्न केला. आणि आमचं रेल्वेचं जे काय प्रोटेक्शन असतात ते त्याप्रमाणे आम्ही इन्फॉर्म वगैरे केली आणि रेड फ्लॅग वगैरे जे दाखवायचं ते दाखवलं आणि इन्फॉर्मेशन केली सर्व. आणि बाकी प्रतिक्रिया म्हटलं तर आमच्या मित्र वगैरे सर्वांनीच म्हणजे कौतुक तर केलंच, पण म्हणजे त्यांनी म्हणलं सावंत आहे तर म्हणजे सावंत वाचू शकतो. म्हणजे एवढं म्हणजे मित्रांनी सगळ्या प्रतिक्रिया, सावंत आता मला म्हणजे कन्फर्म आहे, म्हणजे तो एक ॲक्सिडेंट वाचू शकतो. कारण माझ्या असे किती प्रसंग आहेत, बरेच प्रसंग आहे की मला सर्टिफिकेट्स वगैरे मिळाले आणि म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये कामं केली आहेत. मला 91ला जेव्हा मी भरती झालो तेव्हा डिव्होशन टू ड्युटी म्हणून अवॉर्ड मिळालेलं. जेव्हा भरती झाल्यानंतर सुद्धा तेव्हा मी कंटिन्युअस चांगलं कार्यच करतो आहे. आपल्या मातोश्री आहेत, मातोश्रींचा काही अभिप्राय सांगा. आईंना काय वाटलेलं आहे या प्रसंगाबद्दल, आईंचे काय प्रतिक्रिया आहे? आईला अर्थात कौतुकच आहे आणि सर्वांचे जीव वाचले त्याबद्दल आणखीच बरं वाटलं जरा. कायमचेच राहतात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद असतात ते कायमचे. नातेवाईक सर्व घरी आले, म्हणजे जवळजवळ म्हणजे 10-15 दिवसानंतर सर्वांना सांगितलं घरी येऊ शकता, कारण मी 15 दिवसात एवढं खूप बिझी होतो. म्हणजे मीडिया वगैरे जे आहे मीडियाशी किंवा कवर केला प्रसंग. कारण 15 दिवस पूर्ण ते आमदार खासदार वगैरे लोक यांच्यामध्येच मी जास्त बिझी झालो. आणि एन्क्वायरी जी असते रेल्वेची एन्क्वायरी ते फ्री झाल्यानंतरच मी सर्व जे काही कार्यक्रम अटेंड केले. तुम्ही त्यावेळेला एक सेलिब्रिटी झालात आणि कंटिन्यू आता तुम्ही सेलिब्रिटीज राहिलेले आहात की ह्या प्रसंगामुळे. आणि ह्या प्रसंगाचं त्यांनी जेवढं ॲक्युरेसी केलेली आहे साहेबांनी, काही सेकंदाचा सुद्धा विलंब न करता त्यांनी ॲक्युरेटली काम केलेलं आहे. हे तुमचं फार मोलाचं योगदान आहे जीवनामध्ये. नवीन पिढीने काय केलं पाहिजे? हल्लीची पिढी बघा मोबाईलमध्ये असते, चॅटिंग करते किंवा गप्पा मारून टाइमपास करते, तर त्या नवीन पिढीने काय केलं पाहिजे? नवीन पिढीला एवढंच सांगायचं, कुठलाही प्रसंग तुम्ही चांगलंच काम करणार आणि चांगलं काम करायला पाहिजे. आणि जसं मी एका सेलिब्रिटी तुम्ही म्हणता तसं मी सेलिब्रिटी नाही, तर माझा मेन उद्देश काय माझा रेल्वे काम करायचं. मी सेलिब्रिटी म्हणून असं वावरलंच नाही, एक सामान्य नागरिक म्हणून. कारण जेव्हा आपल्या सेवा द्यायची ती द्यावेच लागणार, सेलिब्रिटी म्हणून वावरून चालणार नाही. म्हणजे असं म्हणजे आमचं कामाचं स्वरूपच असं आहे की सेलिब्रिटी म्हणून वापरत नाही. सगळ्यांना माहिती आहे सर्व ठिकाणी म्हणजे सेलिब्रिटी वावरतो, पण काम मात्र त्यांनी कधीच म्हणजे त्या 5 वर्ष होऊन गेली, पण कामामध्ये कधी हलगर्जीपणात केला नाही. आणि जास्त म्हणजे तुम्ही मुलांना वगैरे एवढं सांगेन की चांगलं कष्ट करा, इमानदारीमध्ये काम करा, सर्व कामचं करणं, प्रामाणिक राहा आपल्या कामाशी. पावती आपल्याला मिळणार. बरोबर. हो. छान छान छान. आणि आपण आता साहेबांचं तर वय आहे 60 वर्ष. आता याच्या पुढचे प्रोजेक्ट काय आहे तुमचे? आता तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात. यानंतर मी जास्त समाजामध्ये वावरण्याचा प्रयत्न केला. सेलिब्रिटी न राहता समाजासाठी काय करता येईल या दृष्टीने मी एक संस्था जॉईंट सामाजिक संस्था जॉय ऑफ गिविंग सामाजिक संस्था जॉईन केली, जिथे फक्त म्हणजे द्यायचं फक्त काम करायचं. म्हणजे असं म्हणजे काय कलेक्शन वगैरे असं काय खास नव्हतं. म्हणजे जेवढे कलेक्शन करून लोकांना आपल्याकडे आदिवासी पाड्या किंवा पूर आला
किंवा गरीब मुलांना पूर्ण करोनाच्या कार्यकाळात लोकांना खूप मदत केली आणि अजूनसुद्धा करतोच आहे. जे आपल्या समाजाने दिलं ते आपण समाजासाठी खर्च करायला पाहिजे किंवा समाजासाठी आपण काहीतरी लागतं आपण समाजासाठी ते देणं आहे. त्या हिशोबाने मी अजूनही कार्य करतो आहे. तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांनी 5 लाखाचं रोख बक्षीस दिलेलं आहे आणि ते जे बक्षीस आहे साहेबांनी स्वतःकडे न ठेवता विविध सामाजिक संस्थांमध्ये वाटप केलेलं आहे आणि अजूनही ते डोनेशन देत आहेत. स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या पेमेंटमधून साहेब विविध डोनेशन देत आहेत. विद्यार्थ्यांना मदत, विविध संस्थांना मदत करत आहेत. हा तुमचा हा विशेष गुण आहे. हे देण्याची प्रवृत्ती तुमच्याकडे कशी आली? कुटुंबाकडनं आली, आईवडिलांकडनं आली, स्वतःमधून कशी ही क्रिएट झाली? हा गुण कसा आला तुमच्याकडे? तसं आर्मीमध्ये असताना सुद्धा लोकांना मदत करणं किंवा एक सेन्सिटिव्ह प्रत्येक समाजाबाबत सेन्सिटिव्हनेस तुम्हाला हवा जरुरी आहे. फक्त आपल्याला काय एक संस्था वगैरे मिळाली वगैरे त्याच्यामुळे आपण थोडं असं पुढे जाऊ शकलो. कारण ते गुण थोडेसे परासात लागतात. तुम्हाला एक प्रामाणिकपणा आणि सेन्सिटिव्हनेस समाजाविषयी तो गुणधर्म होता आणि आपल्याला एक प्लॅटफॉर्मचा मिळाला. हो, जॉय ऑफ गिव्हिंग नावाचं हा NGO आहे. त्याच्यात साहेबांचं खूप चांगलं काम आहे. बरं, आपण आता सावंत साहेब काम करतातच आहेत. साहेबांच्या सौभाग्यवतींचं सुद्धा एकात खूप मोलाचा सहभाग आहे. सामाजिक कार्याबद्दल तर आवड सर्वांनाच आहे घरामध्ये की कोणाला कधी मदत लागली काय लागली तर ती आम्ही करतो. बरंच तुमच्या मिस्टरांच्या कार्यामध्ये मिसेसचा सहभाग खूप महत्वाचा आहे समाजामध्ये. म्हणजे तुमच्यामुळे साहेबांचं कर्तव्य उजळून निघतं आहे आणि साहेबांच्या सपोर्टमुळे तुम्ही सुद्धा खूप कार्यरत आहात. याचं आम्हाला कौतुक वाटतं. तर तुम्ही अजून काय काय सामाजिक बांधिलकी ठेवलेली आहे तुमच्या समाजासाठी, नातेवाईकांसाठी? आम्ही पण पहिल्यापासून म्हणजे असं थोडं सामाजिक कार्य करतच असतो, पण आम्ही आमचं काम थोडं पडद्यामागूनच असतं की आणि मुलालाही तशीच सवय आहे की मुलाला पण एकदम लहानपणापासून अगदी त्याच्या पॉकेट मनीमधून सुद्धा तो दुसऱ्याला समोर कोणाला गरज दिसली तर लगेचच तो म्हणजे मदत करतो. आणि आता पण त्याच्यामध्ये ते गुण आहे. विशेषतः त्या स्वतः म्हणजे आता एकच उदाहरण सांगायचं तर स्वतः तो नवीनच म्हणजे 6-7 महिन्यापासून काम करतो आहे आणि जेव्हा त्याला असं कळतं की अरे आपल्याबरोबर पण काही मुलं त्याला सांगतात की मलाही लावा असं, तर प्रत्येकाला मदत करतो. तर त्याने 1-2 जणांना त्याच्या इथे इंटरव्ह्यूला मदत करून की बाबा परीक्षा कशी द्यायची, इंटरव्ह्यू कशी द्यायची असं करून त्याने 2 मुलांना त्याच्याबरोबर कामाला पण लावलं आहे. आणि मदतसुद्धा म्हणजे तो करतो. म्हणजे आता कामाच्या ठिकाणी किंवा काय जर कोणाची परिस्थिती थोडीशी खराब असेल किंवा कोण हॉस्पिटलमध्ये असेल आणि कोणी मागितली मदत तर तो त्याच्या म्हणजे स्वच्छेने त्याच्या पेमेंटमधून किंवा काय तर स्वतः तो लगेचच मदत करून देतो की आता एवढ्या वयामध्ये मुलं हे करतात की म्हणजे असं एवढा विचार करत नाही ना की ह्या वयामध्ये की असं कोणाला मदत करायला पाहिजे किंवा काय, तर त्याचा त्याचा तो बरोबर विचार करून म्हणजे त्याचंही मन तसंच आहे की द्यायचं की लगेच. तर अशा या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक खूप चांगलं काम करत आहात स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आता तुम्ही दोघांनी सांगा समाजाने काय केलं पाहिजे, काय विशेष काय केलं पाहिजे, थोडक्यात काहीतरी असा एक संदेश द्या समाजासाठी, जीवनासाठी, लोकांसाठी. आता बरेच आपल्या आजूबाजूला वगैरे आपल्या देशामध्ये आता गरिबी तशी आहेच. म्हणजे आजूबाजूला म्हणा कुठे आपल्या आपले जे इन्कम आहे ते जे आपण जेवढे पैसे अर्न करतो त्याच्यामधून एक हिस्सा आपण सर्वांसाठी दान म्हणून ठेवला पाहिजे. छान 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 छान. धन्यवाद. खूप खूप तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
माजी सैनिक आदरणीय चंद्रशेखर सावंत साहेबांना मानाचा मुजरा. मोटरमन चंद्रशेखर सावंत साहेबांना भरपूर अवॉर्ड्स बक्षीस मिळालेले आहेत. त्यांचे हे फोटो खूप कमी प्रमाणातच आपण इथे दिलेले आहेत. अनेक रिवॉर्ड, अनेक प्रशस्तीपत्रक, अनेक बक्षीस त्यांना दिलेले आहे. एक सेलिब्रिटी म्हणूनही त्यांचं नावलौकिक झालेलं आहे. पण फक्त सेलिब्रिटी म्हणून न वावरता अतिशय सर्वसामान्य व्यक्ती, प्रेमळ, प्रामाणिक आणि सर्वांना मिळून मिसळून राहणारे हे चंद्रशेखर सावंत साहेब. त्यांची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. आदरणीय चंद्रशेखर सावंत साहेब, तुमच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे. तुमचं कर्तृत्वच एवढं महान आहे की ते शब्दांनी आणि फोटोमध्ये मांडणं अतिशय कमी आहे. आपली कामाची प्रेरणा अशीच आम्हाला सर्वांना मिळो. आई भवानीच्या कृपेने तुम्हाला उत्तम उत्तम आशीर्वाद मिळोत. तुम्हाला उत्तम उत्तम कार्यात लाभ मिळो ही सदिच्छा. धन्यवाद.